नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर बायोसायन्स चॅप्टर सेकंड आणि तसंच ANM फर्स्ट इयर आरोग्य संवर्धन म्हणजे हेल्थ प्रमोशन, तर चॅप्टर नंबर सेकंड. तर यात ANM फर्स्ट इयरचा पण आहे आणि GNM फर्स्ट इयरचा पण आहे, सेकंड चॅप्टर आहे. तर खूप IMP टॉपिक्स याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत आपण. पहिलं सेल, तर शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला होता. आता एकदम शब्दशः एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते. तर चला बघूया आपण. मानवी शरीराचा प्रत्येक अवयव भाग कित्येक सूक्ष्म पेशीपासून बनलेला आहे. म्हणजे सेलपासून आपला काय झालेले आहे, अवयव बनलेले आहे. तर मग आपण ते सेल बघणार. सेल कशा असतं, आपल्या शरीराचा एक अवयव किंवा कोणता पण तुम्ही स्किन घ्या, त्याच्यामध्ये काय असतं, सेलपासून तयार झालेली असते ती स्किन आपली. तर समजलं. शरीराच्या अतिसूक्ष्म जिवंत क्रियाशील घटकांना पेशी असे म्हणतात. तर पेशी कशाला म्हणतात, डेफिनेशन ऑफ द सेल जेव्हा आपल्याला लिहायचं आहे तर तेव्हा काय म्हणणार आहे आपण, शरीराच्या अतिसूक्ष्म म्हणजे आपल्याला दिसणारे का एकदम अतिसूक्ष्म भागाला जिवंत म्हणजे एकदम ती काय पाहिजे, लाईव्ह पाहिजे, जिवंत पाहिजे. नंतर क्रियाशील म्हणजे ती कार्यरत पाहिजे, काहीतरी कार्य करणारी पाहिजे. आणि घटनांना पेशी असे म्हणतात. तर समजलं. ही डेफिनेशन पाठ करून ठेवा आणि त्याच्यानंतर आपल्याला काय म्हणतो आपण, त्याच्यानंतर बघू पुढं काय काय लिहायचे. ही प्रस्तावनामध्ये लिहायचे. 5 मार्काला टिप विचारली जाते पेशी. तर त्याच्यानंतर येतं पेशीच्या कार्यानुसार व अवयवानुसार पेशीचा आकार वेगवेगळा असतो. आता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, प्रत्येक पेशी ही वेगवेगळी असणारी. आता लिव्हरमधल्या ज्या सेल आहे त्या वेगळ्या असणारी, ज्या किडनीमधल्या सेल आहे त्या वेगळ्या वेगळ्या असणारी. तर समजलं. प्रत्येक अवयवानुसार किंवा कार्यानुसार. आता आपले जे नर्वस सिस्टममध्ये न्यूरॉन असणारे आणि ज्या किडनीमध्ये आपल्या युरिनरी सिस्टममध्ये नेफ्रॉन असणारे, हे एक सेल आहे. तर ती सेलीचे कार्य वेगवेगळे असणारे. तर समजलं. आणि त्याचे अवयव वेगवेगळे आणि कार्य वेगवेगळे. समजलं. त्याच्यामध्ये मग त्याचा आकार वेगवेगळा असू शकतो. समजलं. त्यानंतर येतं प्रत्येक पेशी जिवंत म्हणजे सजीव असणारी किंवा जिवंत असणारी, रंगहीन, अर्धप्रवाही, जेलीसारखा पेशीद्रव्य म्हणजे सायटोप्लाझ्मा. आता मी तुम्हाला ही नोट्स पण छान आहे. त्याचबरोबर अजून सेलचे 3 भाग लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. तर सेलचे 3 भाग तर कोणकोणते असणार आहे. सर्वप्रथम हे पेशी आवरण, ही सर्वात आउटर मोस्ट लेअर असते. त्याच्यानंतर येतं हे सायटोप्लाझ्मा पेशीद्रव, हे दुसरे. आणि थर्ड केंद्रक. हे 3 मेन पार्ट ऑफ द सेल लिहायचं झालं तर मग काय येतं, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्मा आणि न्यूक्लियस. हे 3 शब्द अत्यंत पाठ करून ठेवा. बाकी तुम्ही नाही लिहिलं किंवा नसून येत, पेपरमध्ये तुम्ही वाचलेलं नाही किंवा अभ्यास केला नाही, त्यामुळे तुम्ही लिहिलं नाही तरी पण चालणार आहे. परंतु हे 3 शब्द जर तुम्हाला सेलच्या डायग्राममध्ये नसणार आहे तर मार्क भेटणार नाही. त्यामुळे हे 3 शब्द लक्षात ठेवा. बाकीच मग मी तुम्हाला समजून सांगते. आता पेशी आवरण काय करतं, आपल्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करतं ना सेलला. आता सेलच्या आतमध्ये काय घ्यायचं, आपल्याला न्यूट्रिएंट घ्यावे लागतात आणि जे आपल्याला बाहेर टाकायचे, जे अनवॉन्टेड फ्लुइड किंवा आपलं जे वेस्ट प्रोडक्ट आहे ते आपल्याला सेलमधून बाहेर टाकायचे. तर हे काम कोण करणार आहे, आपलं पेशी आवरण म्हणजे सेल मेम्ब्रेन करणार आहे. समजलं. त्यानंतर येतं सायटोप्लाझ्मा. तर जेलीसारखा पदार्थ म्हणलं, द्रव, त्याच्यामध्ये काय काय येणार, याच्यामध्ये आता पेशी द्रवामध्ये भरपूर घटक येणार आहे. तर मग आपण हे प्रत्येक घटक वेगवेगळ्या याच्यात नंतर खाली बघू. त्याच्यानंतर केंद्र काय आहे, आता आपलं कसं शरीराचा मेंदू असतो, आपलं सर्व कंट्रोल कोण करतं, आपला मेंदू कंट्रोल करतो आपल्या बॉडीला. तसंच सेलला कोण कंट्रोल करणार आहे, न्यूक्लियस कंट्रोल करणार आहे, म्हणजेच केंद्र कंट्रोल करणार आहे. समजलं तुम्हाला. म्हणजे हा सेलचा मेंदू आहे. मेंदू म्हणजे कोण, केंद्र. कळलं. आता काय, पेशी आवरण, पेशीद्रव आणि केंद्रक म्हणजेच सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्मा आणि न्यूक्लियस, हे 3 शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये बघा, पेशीद्रवामध्ये काय असतं, पाणी असतं. आता आपण काय म्हणलो, जेलीसारखा पदार्थ म्हणलं पाणी असणार आहे. मग प्रथिने असणारे, स्निग्ध पदार्थ, कार्बोदके आणि क्षार, म्हणजे जे न्यूट्रिएंट आहे ते सर्व कशामध्ये असणार आहे, पेशीद्रवामध्ये. आणि वेस्ट प्रोडक्ट पण पेशीद्रवातच असणार आहे, फक्त आपल्याला सेल मेम्ब्रेन थ्रू ते बाहेर पडणार आहे. तर समजलं. यानंतर आपण बघूया. आता हे बघा, केंद्रक द्रव, गॉल्गी यंत्रणा, तंतू, कणिका, रितिका. आता हे मराठीतून दिलेले एकदम शुद्ध मराठी. याच्या पहिले मी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला इंग्लिशमधून. ते व्यवस्थित समजून, म्हणजे एवढं व्यवस्थित समजून सांगितलं, कारण एक्झामच्या 1 दिवसा अगोदर मी व्हिडिओ अपलोड केला होता. त्यामुळे एवढं एक्सप्लेन केलेलं नाही आहे, इंग्लिशमधून शिकवलेलं आहे. तर काही मुलींचं होतं इंग्लिशमध्ये न शिकवता मराठीतून शिकवा, तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. तर पेशीची रचना. शरीरातील पेशीचा आकार 5 ते 50 मायक्रॉन असून पेशींच्या
कार्यानुसार त्याचा आकार ठरवण्यात येतो. तर आपण बघितलं पेशीच्या कार्यानुसार त्याचा आकार ठरवला जाणार आहे, परंतु पेशीचं सर्वसाधारणतः किती आकार आहे? 5 ते 50 मायक्रॉन. हे लक्षात ठेवायचं आहे. हे नाही का रिकाम्या जागामध्ये विचारलं जाऊ शकतं. पेशी रचना मोठ्या सूक्ष्मदर्शक यंत्रणाखाली म्हणजेच आपलं मायक्रोस्कोप खाली तपासण्यात येते. त्यात खालील भाग प्रामुख्याने अभ्यासण्यात येतात. तर आम्ही सांगितलं मला सेल मेम्ब्रेन. आता सेल मेम्ब्रेनमध्ये ते नंतर बघू आपण. आता सेल वॉल म्हणजे सेल मेम्ब्रेन म्हणता येईल, सेल वॉल म्हणता येईल. वॉल सोपं जात असलं वॉल म्हणा, सेल मेम्ब्रेन म्हणता येत असलं तर ते तुम्हाला जे वाटेल ते आवरण बाहेरील लेअर आहे, बाहेरील आवरण आहे. तर मग याच्यामध्ये बघू प्रत्येक पेशीच्या सभोवतालच्या बाह्य आवरणास पेशी आवरण असे म्हणतात. समजलं? हे एकदम क्लिअर आणि सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलेले. त्याचबरोबर हे स्निग्ध पदार्थ प्रथिनांचे बनलेले असते. कशापासून बनलेले असते? स्निग्ध पदार्थापासून आणि प्रथिनांपासून. पेशी आवरणामध्ये निवडक पाझरता असते. निवडक पाझरता म्हणजेच सिलेक्टिव्ह परमेबिलिटी. सिलेक्टिव्ह परमेबिलिटी म्हणजेच काय? म्हणजे जे घटक आपल्याला लागणारे निवडक म्हणजे जे गोष्टी योग्य आहे आपल्या शरीरासाठी तेच घटक आतमध्ये घेतले जाईल किंवा बाहेर टाकले जाईल. समजलं? त्याच्यामुळे ते सिलेक्टिव्ह परमेबिलिटी कळलं. त्याच्यानंतर येतं आपलं त्यामुळे पेशी आवरणाच्या अतिसूक्ष्म छिद्रांद्वारे पेशीला कार्य करण्यासाठी आवश्यक अन्नघटक आत घेतले जातात. तर समजलं तुम्हाला? मी तेच सांगितलं वरती निवडक पाझरता म्हणजे जे घटक आपल्याला न्यूट्रिएंट आपल्याला एनर्जी कन्वर्ट करण्यासाठी एनर्जीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्याला सेलमध्ये काय लागणार आहे? न्यूट्रिएंट लागणार आहे. तर मग ते न्यूट्रिएंट कोणातर्फे घेतले जातात? सेल वॉलतर्फे. आणि जे आपल्याला पॉयझन किंवा अशा गोष्टी आपल्याला शरीराला हानिकारक होणार आहे तर पेशीला नको असलेले पदार्थ पेशीच्या आत घेतले जात नाही. पेशीला जर मला नाही पाहिजे ती तर मी घेणार आहे का? नाही. तसं मग आपल्या सेलचं पण कार्य आहे. जे आपल्याला लागत नाही ते आपण घ्यायचंच नाही. मग हे कोण करतं? सेल वॉल करते. आणि पेशीमध्ये तयार झालेले टाकाऊ पदार्थ निरुपयोगी घटक छिद्राद्वारे बाहेर टाकले जातात. म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते घेतले जातं, जे आपल्याला नको आहे ते बाहेर टाकलं जातं. हे कार्य कोण करणार आहे? सेल वॉल करणार आहे. तर सेल वॉल समजली सगळ्याला म्हणजे सेल मेम्ब्रेन पण म्हणता येईल याला. समजलं सर्वांना? नेक्स्ट टॉपिक बघू आपण आता मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रिया तुम्ही म्हणसाल मायटोकॉन्ड्रिया तर आपण बघितलं नाही. मायटोकॉन्ड्रिया येतो सायटोप्लाझ्मामध्ये. जे आपल्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ कार्बोदके आपण बघितलं त्याच्यामध्ये पाण्यासारखा द्रव असतो तर आपण सायटोप्लाझ्मा म्हणतो. सायटोप्लाझ्मामध्ये पहिलं येतं मायटोकॉन्ड्रिया. आता हा सबस्टन्स पण सायटोप्लाझ्मामध्ये असतो. हे बघा डायग्राममध्ये. आता ही ही सेल आहे. आता ह्याच्यामध्ये हे सर्व काय आहे? हे फ्लुइड, हे न्यूक्लियस सोडून द्या फक्त. हे न्यूक्लियस सोडून द्या. आता याच्यात जो भाग आहे एवढा, हा जो भाग आहे याच्यामध्ये संपूर्ण व्हाईट दिसतंय ना, याच्यामध्ये हे दिसतंय, हे दिसतंय, हे एंडोप्लास्टिक रेटिक्युलम आहे. हे नाही, हां, हे मायटोकॉन्ड्रिया, सेंट्रोझोम्स, हे असे वेगवेगळे. याला आपण काय म्हणणार आहे? हे सायटोप्लाझ्मामध्ये याला आपण नावे देणार आहे. त्यानंतर बघू आपण आता मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया एकावर एक कपड्याच्या घड्यासारखे दिसते. कशी दिसते? घड्यासारखी. त्यांना क्रिस्ट असे म्हणतात. तर घड्यासारखी कशी दिसते? मी मला डायग्राम काढून दाखवतो वाटलंच. आता आपण डायग्राम बघितली, तुम्ही वरती बघू शकता ही डायग्राम. मायटोकॉन्ड्रिया याच्यात व्यवस्थित दिलेलं नाही. मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केले त्याच्यामध्ये जाऊन बघू शकता तुम्ही. घड्यासारखं असतं, क्रिस्ट असतं त्याच्यात. क्रिस्ट असे म्हणतात. पाचक रस निर्मिती करते. काय कार्य करतं? पाचक रस निर्मितीस मदत करते. उपिष्टमय पदार्थाच्या चयापचयास मदत करते. म्हणजे आपलं मेटाबॉलिझम होण्यासाठी कार्य करतं. कशाचं? स्निग्ध पदार्थाचं आणि पिष्टमय पदार्थाचं. कळलं? त्यानंतर इथं ग्लुकोजचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती करते. सर्वात मेन कार्य काय आहे? ऊर्जा निर्मिती करणे. याला चांगलं हायलाईट करून घ्या ऊर्जा निर्मितीला. कारण नाही का पॉवर हाऊस ऑफ द सेल इज कॉल्ड ॲज अ मायटोकॉन्ड्रिया. पॉवर हाऊस ऑफ द सेल काय आहे? मायटोकॉन्ड्रिया आहे. हा शब्द लक्षात ठेवायचा. मायटोकॉन्ड्रिया आलं नंतर पॉवर हाऊस ऑफ द सेल एवढं लिहिलं तर सफिशियंट मार्क भेटून जातात. कारण वेळ भेटत नाही. सेलमध्ये तुम्ही डायग्राम पण काढणार आहे, प्रस्तावना पण लिहिणार आहे, परत त्याचे पाठ लिहिणार आहे, परत एक्सप्लेन करायचं म्हणल्यावर एवढा वेळ नसतो. तर त्यामुळे थोडं कीवर्ड वापरल्यानंतर त्याला समजून जायचा अभ्यास झालेला आहे, त्यामुळे ते मार्क देऊन टाकतात. गॉल्गी ॲपरेटस तर अर्धगोल नळीसारखा रचना असते. त्याच्यामध्ये स्राव निर्मिती होते, सिक्रेशनचं काम करतात. त्याच्यानंतर सायटोप्लाझ्मा. सायटोप्लाझ्मामध्ये आता बघितलं तर सायटोप्लाझ्मा संपूर्ण ओव्हरऑल सायटोप्लाझ्मा काय कार्य करतो बघू आपण.
अनेक रासायनिक घटकांनी बनलेला जेलीसारखा पदार्थ पेशींचे शोषण, पोषण, वाढ, विकास करिता आवश्यक असतो. आता मायटोकॉन्ड्रिया काय करणार आहे? आपले एनर्जी जनरेट करणार आहे. गोल्गी ॲपेटाइटिस काय करणार आहे? आपल्याला स्राव निर्मिती करणार आहे. मग त्याचा आपल्याला फायदा काय होणार आहे? पोषण करता येणार आहे, पेशीची वाढ होणार आहे, विकास होणार आहे आणि आपलं कार्य सुरळीत चालू राहणार आहे. समजलं? सायटोप्लाझ्मा. त्याच्यानंतर तर सेंट्रोझोम. आता सेंट्रोझोम काय कार्य करतो? पेशीद्रवाचा गोळा असून केंद्रकावरच्या भागात असतो. केंद्रकाच्या वरच्या भागात असतो आता हे सेंट्रोझोम. तर याचे 2 भाग असून पेशी विभाजनाला मदत करते. म्हणजे आपल्याला जेव्हा सेल डिव्हिजन होतं का, तर सेल डिव्हिजन करण्याचं काम कोण करणार आहे? सेंट्रोझोम करणार आहे. आता सी लक्षात ठेवा. सेल डिव्हिजन सेंट्रोझोम असं लक्षात ठेवा. म्हणजे जेणेकरून तुमच्या पेपरच्या वेळेस आठवण्याला सोपं जाईल. त्याच्यानंतर येतं एंडोप्लास्टिक रेटिक्युलम. ते एंडोप्लास्टिक रेटिक्युलम हे एक अति सूक्ष्म नलिकांचे जाळे आहे. त्याच्यामध्ये पेशीच्या चयापचयाच्या कार्यात श्वसनाच्या सहाय्याने ऊर्जा निर्मिती करण्यास मदत करते एंडोप्लास्टिक रेटिक्युलम. तर समजल्याच्यानंतर येतं रितिका व्हॅक्यूज. तर याला लायसोझोम पण म्हणता येईल. लायसोझोम. आता सुसायडल बॅग म्हणतो आपण लायसोझोमला. सुसायडल बॅग म्हणजे यामध्ये शरीराला किंवा पेशीला नको असलेले पदार्थ जमा होतात व नंतर बाहेर टाकले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो? लायसोझोम पण म्हणतो, व्हॅक्युओल्स म्हणतो किंवा रितिका असे म्हणतो. नंतर पेशीचे कण, प्रोटीन ग्रॅन्युल्स. तर तरी पण हे पेशी द्रावामध्ये सर्वत्र पसरलेले असते. प्रथिन आम्ले तयार करणे हे याचे प्राथमिक मुख्य कार्य आहे. प्रथिन आम्ले. तर जे आम्ल तयार असतं ते आम्ल तयार करण्याचं काम कोण करतं? आपलं प्रोटीन ग्रॅन्युल्स. त्याच्यानंतर केंद्रक हा एकदम मेन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये बघा, केंद्रक हा पेशीचा जीव आहे. समजलं? मी तुम्हाला सांगितलं नाही. जीव म्हणजे सगळं कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे? केंद्रक करणार आहे. पेशीच्या मध्यभागी असून पेशीच्या द्रवाचा अधिक घट्ट झालेला भाग त्याच्या बाह्य आवरणाला केंद्रक आवरण म्हणतात. आता केंद्रक मी तुम्हाला न्यूक्लियस सांगितलं. न्यूक्लियसला जे आवरण असतं त्या बाहेरील आवरण त्याला काय म्हणू आपण? न्यूक्लिअर मेम्ब्रेन म्हणजेच केंद्रक आवरण म्हणू. या आवरणाला अतिसूक्ष्म छिद्र असल्यामुळे केंद्रक व पेशीद्रवामध्ये रासायनिक पदार्थांचे सतत अदलाबदल एक्सचेंज चालू असतं. म्हणजे पेशीमध्ये पण छोटीशी समजा सेल असते. सेलमध्ये छोटीशी काय असतं? न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसमध्ये पण न्यूक्लियस मेम्ब्रेन असते. आणि पेशीच कसं सेल मेम्ब्रेन कसं आपल्याला जे घटक आपल्याला लागतात ते घेत होती, जे लागत नाही ती बाहेर टाकत होती, तसं काय न्यूक्लियस पण काय करणार नाही? न्यूक्लियस मेम्ब्रेन ते पण तसं सतत त्यांचा अदलाबदल चालू राहणार आहे. समजलं? त्यानंतर पदार्थ आत किंवा बाहेर टाकले जातात. पेशीद्रवाने तयार झालेला असून यात लहान लहान केंद्रभाग म्हणजे न्यूक्लिओलस असतात. इतकं डीपमध्ये काही वाचायची गरज नाही. तुम्ही थोडं लिहिलं. त्याच्यामध्ये काय काय केलं जातं मी तुम्हाला सांगते. कारण म्हणजे फंक्शन काय असतात. तर क्रोमोझोम एक आपले केंद्रक भाग म्हणजे धाग्यासारखे असून प्रथिने व DNA तयार झालेले असतात. याच्यामध्ये काय असतं? स्टोरेज क्रोमोझोम स्टोअर केले जातात त्याच्यामध्ये. आणि गुणसूत्रे पण जीन्स आणि याची देवाणघेवाण होते. एवढं जर लिहिलं न्यूक्लियसमध्ये, न्यूक्लियस इज हा पेशीचा जीव आहे एवढं लिहिलं तरी सफिशियंट. कारण एक्सप्लेन करायला एवढी गरज नाही. तुम्ही वाचून घ्या वाटलंच. आणि एवढं लिहिणार पण नाही पेपरमध्ये तुम्ही. त्याच्यानंतर आता बघायचं रिप्रोडक्शन ऑफ द सेल. त्याच्यामध्ये द्विविभाजन पद्धती म्हणजे एका सेलपासून. आता बघा, पेशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर तिचे विभाजन होऊन 2 बाळपेशी निर्माण होणार आहे. ही एक द्विविभाजन पद्धती पहिली. त्या पेशीची वाढ होते, विकास होतो. त्यामुळे पेशी तयार होतात. नवीन पेशीमुळे निकामी आणि जीर्ण झालेल्या रोगामुळे नष्ट झालेल्या पेशींची भरपाई होते. आता एक सेल आहे. समजलं तुम्हाला? एखादी जखम झाली किंवा जखम झाली समजा हातावरती, तर मग तिथली काय होणार आहे? पेशी काय होणार आहे? नष्ट होणार आहे. तर मग त्याच्यापासून काय निकामी झाली. त्याच्यानंतर काय होणार? डबल तिथं दुसरी सेल आहे का तिचं नाही का विभाजन होणार आहे. डबल दुसरी 2 बाळ सेल तयार होणार आहे. बाळपेशी तयार होणार आहे, बेबी सेल. तर त्याच्यापासून काय होणार? त्याची वाढ होणार आहे, विकास होणार आहे, ती जखम भरली जाणार आहे. समजलं? सोप्या भाषेत समजून सांगितलं. तर नवीन पेशीमध्ये निकामी झालेल्या म्हणजे ज्या निकामी झालेल्या होत्या, नष्ट झालेल्या होत्या, त्याची भरपाई झाली ना याच्यामध्ये. आता सेकंड बघू आपण पद्धत दुसरी काय रिप्रोडक्शनची. तर याच्यामध्ये संयोगी पेशी पद्धती. लिंग पेशीची पुनर्निर्मिती या पद्धतीने होते. या प्रकारची वाढ फक्त पूर्ण वाढीच्या स्त्रीबीज म्हणजेच आपलं शरीर आपल्या स्त्री आणि पुरुषांमध्ये होणारं जे रिप्रोडक्शन त्यालाच म्हणतो संयोगी. आता याच्यामध्ये ओव्ह्यूम, स्त्रीचं ओव्ह्यूम आणि पुरुषांचं स्पर्म यांच्यानंतर एकत्र फर्टिलायझेशन झाल्यानंतर एक बाल मानव पेशी तयार होते. म्हणजे आपलं एम्ब्रिओ तयार होतो. एम्ब्रिओ नंतर त्याच्यामध्ये काय होतं? तर ह्या गोष्टी
एवढं डीपमध्ये लिहायची गरज नाही. थोडं थोडं लिहिलं तर चालतं. मग त्याच्यानंतर काही वडिलांचे गुणसूत्र येते, काही आईचे मातेचे गुणसूत्र येते. त्याच्यापासून किती जोड्या आहे आपल्या, किती जोड्या गुणसूत्रांच्या 23 जोड्या आहे. त्या 23 जोड्या म्हणजेच आपले गुणसूत्र किती झाले 46 झाले. त्याच्यानंतर बाळाचे मग त्याच्यामध्ये लिंग कोण ठरवतं, 2 गुणसूत्र लिंग ठरवतात XXYY. ह्याच्यामध्ये दिलेले वाचून घ्या, एवढं काही लिहायची गरज नाही. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. द्विविभाजन आणि संयोगी. आता अमिबामध्ये जो होतो ना, अमिबा सर्वांना माहीत असेल, 5वी 6वीला आपण शिकलेलोच आहे. अमिबामध्ये जे होतं रिप्रोडक्शन ते कोणतं होतं, द्विविभाजन. आणि जे आपल्यामध्ये होतं मानवामध्ये त्याला काय म्हणतो आपण, संयोगी. आता ह्याच्यामध्ये पेशींचे गुणधर्म काय काय, श्वसन करणे, आता श्वसनमध्ये काय येतं, ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साईड सोडणे. हे पण सेलचं काम आहे, कारण आपल्या लंग्समध्ये कोणत्या सेल आहे, त्या सेल थ्रूच आपलं काम एलिओलाय ह्या आपण हे जे होतं का एअर एक्सचेंज, ते कोण करतं, आपली सेल करते, एकदम सूक्ष्म सेल करते ना, सूक्ष्म पेशी. आता अन्नप्राशन चयापचय बघितलं आपण, अमायनो ॲसिड, ग्लुकोज, फॅटी ॲसिड, जीवनसत्व, क्षार, पाणी, ऊर्जा निर्मिती करण्याचं काम कोण करतं, मायटोकॉन्ड्रिया करतो. तर आपल्या मायटोकॉन्ड्रिया कुठं असतो, आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असतो. तर समजलं चयापचय. उत्सर्जन तर आपण बघितलं, सिलेक्टिव्ह परमेबिलिटी कोणाकडे होती, सेल मेम्ब्रेनकडे. तर मग युरिया, ॲसिड, विषमजन, टॉक्सिक घटक बाहेर टाकणे. आपले ज्या किडनीमधल्या सेल आहे तेही उत्सर्जनाचं कार्य करतात. वाढ व विकास आणि उत्पादन. द्विभाजन पद्धतीने म्हणजे आपलं रिप्रोडक्शन होते. बाळपेशीची परिपक्वता, पुनरुत्पादन होते. तर रिप्रोडक्शन कसं होणार आहे, ते पण सेलमुळेच होणार आहे ना. ओव्ह्यूम पण एक सेल आहे, स्पर्म पण एक सेल आहे. त्या सेलपासूनच आपलं काय झालं, एम्ब्रिओ तयार झाला, एम्ब्रियापासून फिटल तयार झालं, फिटलपासून आपला बेबी तयार झालं. तर कळतंय. त्यानंतर प्रतिक्षिप्त क्रिया व आगता. आता संवेदना, आता मी तुमच्या तुम्हाला चटका बसला हाताला, तर तुमच्या मेंदूपर्यंत संवेदना कशा पोहोचतात, सेल थ्रू पोहोचतात. ह्या सेलकडून त्या सेलकडे, त्या सेलकडून ह्या सेलकडे, तो अशा करत करत आपल्या मेंदूपर्यंत जातात. मग मेंदू आपल्याला आदेश देतो, म्हणजे आपले न्यूरॉन्स आपला आदेश देतो, हात बाजूला कर, तर आपण पटकन हात बाजूला करतो. तर हे काम कोणी केलं, सेलने केलं. त्याच्यानंतर आयु मर्यादा, त्याचं गुणधर्म लिहित आपण अभ्यासतोय. तर आयु मर्यादा काय आहे, आता उदाहरणार्थ प्रत्येक पेशीला वेगवेगळी आयु मर्यादा असते. आता लिव्हरमधले जास्त किती दिवस टिकतात त्याच्यावरती लाईफ स्पॅन राहणार आहे. किडनीमधल्या, त्याच्यानंतर आता आपण RBCचं बघू. RBC किती दिवस जगतात, 120 दिवस जगतात. त्या जागी नवीन पुनरुत्पादन होऊन झिजो भरून येऊन वाढ होते, परत दुसऱ्या पेशी तयार होतात. कळलं. आणि आपले ज्या न्यूरॉन असतात, म्हणजे आपल्या मेंदूतील पेशी असतात, त्या पेशी एकदा जरा डॅमेज झाल्या तर पण होणार आहे, चांगल्या नाही होणार. बाकी सगळं होऊ शकतं, पण मेंदूतल्या पेशी, त्यामुळे आपण लहान मुलांना किंवा कोणाला होईना डोक्याला मार लागल्यानंतर लागूच देत नाही लहान बाळांना. त्यांची डोक्याची व्यवस्थित काळजी घेतो आपण, पडू देत नाही जास्त. त्यामुळे आता पेशीचे कार्य काय काय बघू. तर मोशन म्हणजेच हालचाल करणे, श्वेतपेशी. आता ह्याच्यामध्ये मी तुम्ही वाचून घेतलं, एवढं काही एक्सप्लेन करायची गरज नाही. उत्तेजित करणे, सर्क्युलेशन, ग्लुकोज, हे वाचून घ्या तुम्ही, एवढं काही अवघड नाही. आणि फंक्शननीच त्यास लिहून टाकली, एक्सप्लेन नाही केलं तरी काय हरकत नाही. कारण एवढं लिहित बसले तर तुम्हाला वेळ पुरणार नाही. 5 मार्काला एवढं लिहिणं सफिशियंट आहे. आता नंतर टिश्यू बघू आपण. आता समान रचना, समान कार्य करणाऱ्या अनेक पेशी एकत्र येऊन पेशी जाल तयार होतात. तेव्हा असंख्य पेशींचा समूह एक विशिष्ट प्रकारचे कार्य करतो. त्या पेशी समूहाला काय म्हणतो आपण, टिश्यू म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये समजून घ्या, पेशीपासून टिश्यू तयार होणार आहे. आता रचना, समान कार्य करणाऱ्या म्हणजे एकसारख्या लई मोठ्या पेशी एकत्र आल्या तर त्याच्यापासून काय होणार, पेशी जाल तयार होणार आहे. आणि जेव्हा असंख्य पेशी म्हणजे मोजता न येणाऱ्या पेशी एकत्र आल्या, त्या समूहाला एक विशिष्ट प्रकारचं कार्य करताय, सगळेजण सोबत कार्य करताय पेशी, तर त्या पेशी जाळाला आपण काय म्हणणार आहे, टिश्यू म्हणणार आहे. समजलं. तर याच्यात टिश्यूचे प्रकार आहे. हे प्रकार तुम्ही पाठ करून घ्या, एकदम IMP पेपरला पडतात हा. त्यामुळे सर्वांनी पाठ करायचे. नाही पडले तरी पण तुम्हाला प्रत्येक, आता ॲनाटॉमी शिकायची म्हणल्यानंतर याचा वापर तर भरपूर वेळेस होणार आहे. आता कनेक्टिव्ह टिश्यू, ब्लडमध्ये कोणत्या टिश्यू असतात, कनेक्टिव्ह टिश्यू. आपल्या जेव्हा आपण सर्क्युलेटरी सिस्टम किंवा कोणती पण सिस्टम शिकणार, त्याच्यामध्ये भरपूर वेळेस याचा यूज होणार आहे. टिश्यू कोणत्या टिश्यू वापरल्या, त्या कोणत्या अवयवामध्ये, तर त्यामुळे आपल्याला पाठ पाहिजे. आता इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू आणि नर्वस टिश्यू, आपण हे 4 मेन प्रकार आहे. आणि हे 4 मेन प्रकारच पाठ करा. याचे सब टाईप भरपूर आहे, कमी नाही याची. ते नंतर बघू आपण, डीपमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर. परंतु जेव्हा पेपरला येईन तेव्हा तुम्हाला लिहिता आलं पाहिजे थोडंफार. त्यासाठी आपण चॅप्टरमध्ये जेवढं दिलेलं एवढं मी घेणारच आहे. त्याच्यानंतर ते इपिथेलियल टिश्यू. आता मराठीतून माणसाने इंग्लिशमध्ये सांगते, पण मराठीत खूप हार्ड वाटते, इंग्लिशमध्ये खूपही पाठ करायला. इपिथेलियल, कनेक्टिव्ह, नर्वस आणि मस्क्युलर, त्यामुळे हेच पाठ करायला मराठीतून तुम्ही नका नाद लागू. आता बघू पहिलं
शरीराचा पृष्ठभाग तसेच पोकळ अवयवाच्या आतील पृष्ठभागावर आच्छादक पेशीजालाचे आवरण असून पेशीचा आकार त्यांच्या कार्यानुसार आणि अवयवानुसार वेगवेगळा असतो. आता हे तर आपण पहिलेच बघितलेले. कार्यानुसार आणि अवयवानुसार वेगवेगळा असतो पेशीचा आकार. शरीराचा पृष्ठभाग तसेच पोकळ अवयवातील आतील, आता पोकळ अवयव कोणता? हार्ट पण येईल ना. हार्ट कसं आहे? पोकळ आहे. त्याचा आतील पृष्ठभाग रेन, जो आतील रेन का लेअर त्या, तर या कशापासून बनलेलं आहे? इपिथेलियल टिश्यूपासून बनलेले आहे. प्रत्येक ऑर्गनमध्ये प्रत्येक त्या ऑर्गनच्या कार्यानुसारचा आकार बदलणार आहे. इपिथेलियल टिश्यू कळली, पोकळ. आता लक्षात फक्त 2-3 शब्द ठेवा, त्याच्या खाली अंडरलाईन केलेली तेवढे, कारण हे कीवर्ड आहे आणि हेच पाठ करायचे. सगळं भरडाखाना पाठ करायचा आहे का नाही, फक्त लक्षात ठेवायचे. नोट्स काढा तुम्ही व्यवस्थित, याच्यापेक्षा छान नोट्स काढा आणि ते तुम्ही अभ्यास करा. याच्यामध्ये काय सांगितलेले? पोकळ अवयवांच्या आतील पृष्ठभागास काय आहे? इपिथेलियल टिश्यूचा वापर झालेला आहे. समजलं? एवढंच लक्षात ठेवा, जास्त नाही. त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू. तर कनेक्टिव्ह टिश्यू हे पेशी जाल, म्हणजे हे टिश्यू कसं आहे? तंतुपेशी किंवा संयोगी पेशी यांनी बनलेली आहे. आता हे एवढं पाठ करायचं नाही. संयोगी पेशी जाल शरीरात सर्वत्र असून शरीराच्या अवयवांना जोडण्याचे काम करते. जे अवयव जोडण्याचं काम करते कोणते? कनेक्टिव्ह. आता नावातच लक्षात ठेवा, जोडणे, कनेक्ट करणे. समजलं? कनेक्टिव्ह टिश्यू. तर अवयवातील वेगवेगळे घटक जोडण्याचे कार्य करते. आता कनेक्टिव्ह टिश्यू काय करते? अवयवातील वेगवेगळे घटक जोडण्याचं कार्य करते आणि अवयवांना आधार देण्याचं कार्य करते. कनेक्टिव्ह लक्षात आलं? जोडण्याचं कार्य करते, लक्षात ठेवायचं. इपिथेलियल टिश्यू आतमध्ये असते पोकळ अवयवाच्या. आता मस्क्युलर टिश्यू. तर शरीराच्या हालचाल, पेशींचे आकुंचन प्रसरण गुणधर्मामुळे तसेच संवेदन क्षमतेमुळे होत असते. शरीराचे 40 ते 50% वजन हे कशाचं आहे? मस्क्युलर टिश्यूचे. यांचे ऐच्छिक, अनैच्छिक असे 2 प्रकार पडतात. आता मस्क्युलर टिश्यूचे परत 2 प्रकार पडलेले, तर ते आपण नंतर बघू, पण आता नको. त्याच्यानंतर ऐच्छिक स्नायू हाडांच्या सांगड्यावर, म्हणजे आपले जे मसल असतात का हाताचे वगैरे, ते मसल, आणि त्याचा 50% आपलं 50% वजन कशाचं असतं? मसलचं असतं. हृदयाचे अनैच्छिक स्नायू विशिष्ट प्रकारचे असतात. हृदयाचे जे कार्डियाक मसल असतात का आपल्या, त्या मसल वेगळ्या असतात, एकदम स्पेशलिस्ट विशिष्ट असतात त्या. समजलं? आता नंतर 4th नंबर येतं नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू म्हणजेच आपल्या मेंदूकाळच्या मज्जा संस्था ही मज्जा घटकांनी तयार झालेली असते. त्याचे 2 भाग पडतात, नर्वस सेल आणि नर्वस फायबर. तर हे मेंदू मज्जारज्जू आणि चेतातंतू येथे असतात. या संवेदना ने-आण करण्याचं आणि शरीर नियंत्रण ठेवले जाते नर्वस टिश्यू. तर नावावरूनच लक्षात ठेवायचं आहे. आता याचे काय प्रकार आहे? सबटाईप दिलेले. आता आपल्या इपिथेलियल टिश्यूमध्ये स्क्वॅमस एपिथेलियल टिश्यू, कोलमनार एपिथेलियल टिश्यू आणि कोलमनार सिलिएटेड एपिथेलियल टिश्यू. तर हे वाचून घ्या, पाठ करण्याची काही गरज नाही. फक्त तुम्ही 4 टिश्यू लक्षात ठेवले तर काही हरकत नाही. आणि ऑरमध्ये आला, कारण एवढं डीपमध्ये कोणी एवढं पाठ करायला काही वेळ नाही, एवढं काही अभ्यास करायची गरज नाही. 4 असले 4मध्येच कन्फ्यूज होऊ नका, कारण एवढं जर पाठ केलं ना, सगळं कन्फ्यूज होऊन जाईल. नाव पाठ केलं तरी काही हरकत नाही, आणि त्याचं कार्य काहीच नाही. शरीर संस्थामध्ये त्वचा तेच वापरलेलं आहे. कार्य काय? संरक्षण करणे, श्राव निर्मिती करणे. हे तुम्ही वाचून घेतलं तरी समजून जाईल, एवढं काही अवघड नाही. स्ट्रॅटिफाय स्क्वॅमस इपिथेलियल टिश्यू आणि ट्रान्झिशनल इपिथेलियल टिश्यू. आता हे वाचून घ्या, कारण याच्यामध्ये भरपूर आहे. ही चेतापेशी आहे. चेतापेशीचं एवढं काही पाठ करायचं काम नाही. स्नायूचंच थोडं व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी. व्हॉलंटरी म्हणजेच कोणतं? ऐच्छिक. तुम्हाला समजून सांगितलं ऐच्छिक आणि ऐच्छिक. आता ऐच्छिक म्हणजेच माझं ऐकणारी. आता मी काय सांगणार आहे? हातांना जोडणारे स्नायू. आता हातांना जोडणारे जे स्नायू ती, मी ज्याला म्हणले हात माग आहे, पुढे गेला, मला वाटलं हात माग घ्या, माझ्या छातीपेशी घ्या, तर हात माझ्या छातीपेशी येतो. हात लांब घ्या माझ्या अंग शरीरापासून, तर लांब जातो. समजलं? माझ्या शरीरावर, माझ्या स्नायूवर कंट्रोल आहे. पण इनव्हॉलंटरी म्हणजेच काय? हृदयाचे, आता श्वसन मार्ग, आता हृदयाचं जे इनव्हॉलंटरी आहे, आता मी किती म्हणले तर हार्टला धडक, म्हणजे माझा हार्टबीट थांबली पाहिजे. थांबणार आहे का नाही, ते माझं ऐकणार आहे का नाही, असं. समज इनव्हॉलंटरीमध्ये कन्फ्यूज, कारण मला पण झालं होतं जेव्हा मी होते, त्यामुळे तुम्हाला समजून सांगते. आता चेतापेशी म्हणजे आपल्या मेंदूरज्जू आणि चेतातंतू, मज्जारज्जू आणि चेतातंतू हेच. आता शरीरातील संस्थांचे वर्गीकरण. तर हे आपण प्रत्येक संस्था ही वेगवेगळी विथ एक्सप्लेनेशन बघणार आहोत. म्हणजे प्रत्येक याच्यात लोकोमोशनचं एक लोकोमोटरचा एक चॅप्टर आहे, सर्क्युलेटरी सिस्टमचा एक चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये फक्त संस्था बघू आपण. त्याच्यात मोजक्याच संस्था दिल्या आपण, भरपूर 15 संस्था आहे, 14-15, आपण सर्व बघू. लोकोमोटरमध्ये आपण हाडाविषयी
आणि स्नायूविषयी सांधे जॉईंट्सविषयी जॉईंट्स, कारण GNM फर्स्ट इयरला जॉईंट्सवर प्रश्न पडतो आणि यावर्षी पडलेलं आहे. वाटल्यास क्वेश्चन पेपर बघू शकता. आणि माझ्या चॅनलवरती मी जे IMP क्वेश्चन टाकलेले आहे त्यांच्या सर्वांच्या नोट्स काढून घ्या तुम्ही व्यवस्थित. तेच क्वेश्चन रिपीट होतात. त्यामुळे नंतर सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन आपण श्वसन कसं करतो, ऑक्सिजन जातं, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं, हे सर्व जे होतं त्या संस्थेला आपण सर्क्युलेटरी सिस्टम असे म्हणतो. तर मी आता उद्या एखादी सिस्टम हार्टचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये 3च मिनिटात व्यवस्थित एक्सप्लेन केलेले आहे, ते बघून घ्या. रेस्पिरेटरी सिस्टम त्याच्यामध्ये डायग्राम काढायची. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जे इंद्रिय इन्क्लूड आहे ते पण आपण शिकू व्यवस्थित. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. श्वसनाची क्रिया कशी होती ते आपण याच्यामध्ये बघू. पचन संस्थेमध्ये आपण तोंडापासून तर आपल्या स्टमकपर्यंत किंवा मोठ्या आतड्यापर्यंत कसं आपण जेवण आपलं रेक्टिसपर्यंत कसं आपलं फूड ॲब्झॉर्ब होतं, मेटाबॉलिझम होतं फूडचं, ते सर्व आपण याच्यामध्ये शिकू. त्यानंतर उत्सर्जन संस्था त्याच्यामध्ये शरीरातील जे अनावश्यक घटक आपल्या बाहेर टाकले जाते ते आपण याच्यामध्ये मूत्रसंस्था त्याच्यामध्ये बघू. नर्वस सिस्टम. आता ह्या सिस्टम फक्त याच्यामध्ये नावे दिलेले आणि थोडं एक्सप्लेन केलेले, परंतु आपण याच्यावरती एक चौथा म्हणजे एक पूर्ण चॅप्टर बघणार आहे. एका संस्थेवरती एक चॅप्टर. आणि GNM मध्ये सर्व सिस्टम आणि ANM फर्स्ट इयर आणि GNM फर्स्ट इयर दोन्ही दोन्ही वर्गांच्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सर्व ॲनाटॉमी शिकवली जाते फर्स्ट इयरला तुम्हाला. म्हणजे शरीराची रचना कशी आपली त्याच्यामध्ये शिकवलं जातं. जनन संस्था म्हणजे आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याच्यामध्ये मेल पण येतं, फिमेल पण येतं. सर्व इंद्रियांचे नाव पण पाठ करायचे. आणि एंडोक्राईन सिस्टम आणि स्पेशियल सेन्स आपले 5 ज्ञानेंद्रिये. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा काही डाऊट असेल तर. धन्यवाद.